भारत हिंदू राष्ट्राच्या दिशेने चाललंय म्हणून अनेकांच्या पोटात दुखू लागले. उत्तर प्रदेश असू दे किंवा अनेक निवडणुका या भारताला हिंदू राष्ट्र करतील की काय याच्यावर विरोधक लढत आहेत. आलं का लक्षात? आपण 2008 पासून जळगावमध्ये हिंदू जनजागृती सभा घेतोय. मोठ्या संख्येने हिंदू त्या सभेला येतात. पण या सभेच्या मागून नेमकं काय साध्य होतं असं तुम्हाला वाटतं? केरळामध्ये शबरीमला मंदिरामध्ये हिंदू स्त्रियांविषयी जी वागणूक केली जाते ही दुय्यम दर्जाची आहे. बरोबर. असं एक विनाकारण दाखवून हिंदू समाज कसा स्त्रियांना दुय्यम स्थान देतो असं एक दाखवण्याचा प्रयत्न किंवा षडयंत्र केला गेला. हे जे काही जात वगैरे ह्या गोष्टी असतात तर याच्यातून लोकांना मोकळं करून एकत्रित आणण्यासाठी कुठल्या गोष्टी करतात? काश्मीरी हिंदूंना जे काश्मीरमधून परागंदा व्हावं लागलं आपल्या स्वतंत्र देशात, त्याच्याविषयी कुठेच काही वाच्यता नव्हती. पहलगाम में एक सैलानी का नाम पूछकर, धर्म पूछकर हिंदू होने पर गोलियों से भून दिया गया. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. माझं नाव गणेश पाटील. तर दरवर्षी आपल्या जळगावमध्ये हिंदू जनजागृती सभा होते, पण पहिल्यांदाच त्या सभेचं औचित्य साधून आपण हा पॉडकास्ट शूट करतोय. माझ्यासोबत आहेत आपले प्रशांत दादा. तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. सर्वप्रथम तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन आपल्या सर्वांना करून द्या लोकांना. सर्वांना जय श्रीराम. मी प्रशांत हेमंत जुवेकर. प्रभू रामरायांच्या कृपेने जवळपास 19 वर्षापासून मी पूर्ण वेळ धर्मप्रसाराच्या सेवेत आहे. 2016 पासून मी जळगावला आहे आणि सध्या माझ्याकडे आपला जो कान्हा देश आहे, उत्तर महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, जळगाव, धुळे, नंदुरबार, इथलं एक धर्मप्रसारक म्हणून, हिंदू संघटक म्हणून हिंदू जनजागृती समितीची सेवा माझ्याकडे आहे आणि या अंतर्गत मी आता जळगावला वास्तव्याला आहे. प्रशांत दादा, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की आपण 2008 पासून जळगावमध्ये हिंदू जनजागृती सभा घेतोय. मोठ्या संख्येने हिंदू त्या सभेला येतात, पण या सभेच्या मागून नेमकं काय साध्य होतं असं तुम्हाला वाटतं? हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हिंदूंचं संघटन करणं, हिंदूंना धर्मशिक्षण देणं आणि हिंदूंवर जे आघात होत आहेत त्या आघातांच्या विरोधात सनदशीर मार्गाने किंवा जे काही संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्या माध्यमातून आवाज उठवणं, ही तयारी त्यांच्यात निर्माण करणं, ह्याच्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम 2002 पासून सुरू झाले. मुळात हिंदू जनजागृती समितीची स्थापना ही 2002 ला झाली. अच्छा. पण एक व्यापक स्तरावर हिंदूंचं संघटन व्हावं, सगळ्यात महत्वाचा उद्देश हिंदूंना हिंदू म्हणून एक येण्याची सवय लावणं. बरोबर. ह्यासाठी एक व्यापक स्तरावरचा उपक्रम म्हणून सभेला 2008 मध्ये सुरुवात झाली. पूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेला विविध जिल्ह्यांमध्ये झाल्या. जळगावला ही पहिली सभा 2008 मध्ये झाली. बरोबर. आणि 2008 पासून दरवर्षी आपण हा सभेचा उपक्रम घेतो. या सभेच्या माध्यमातून विविध प्रश्नांमध्ये जागृती केली गेली. म्हणजे आज आपण जे म्हणतो की, मला आठवतंय, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की 2008 पासून ज्या सभा सुरू झाल्या आणि पहिली काही वर्षांमध्ये आपण हिंदूंमध्ये जागृती केली की काश्मीरचा प्रश्न हा खूप दिवस संघर्षरत होता. काश्मीरी हिंदूंना जे काश्मीरमधून परागंदा व्हावं लागलं आपल्या स्वतंत्र देशात, त्याच्याविषयी कुठेच काही वाच्यता नव्हती. बरोबर. मधल्या काळामध्ये काश्मीर फाईल्स पिक्चर आला, बऱ्याच जणांना तो बघवला सुद्धा नाही, पण हे वास्तव तोपर्यंत लोकांपासून लपवलं होतं. सभांमधून आपण याला पहिल्यांदा आवाज उठवला की नाही, काश्मीरी हिंदूंचा प्रश्न हा अगत्याने सोडवला पाहिजे. काश्मीरमध्ये हिंदूंना पुनर्स्थापित करण्याकरता हालचाली सरकारने केल्या पाहिजे. बरोबर. त्यातलं पहिलं होतं 370 हटलं पाहिजे. बरोबर. आणि सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नेण्याकरता हिंदूंचा सामूहिक दबाव निर्माण झाला पाहिजे. बरोबर. आज आपण पॉडकास्ट करतोय, असे अनेक प्रश्न त्यावेळेला सभेमध्ये उपस्थित झाले आणि अनेक हिंदूंच्या मनात तेव्हा इच्छा होती, पण प्रश्नही होता की हे होईल का. बरोबर. मी 2008, 9, 10 ची तुम्हाला सांगतो, कदाचित त्यावेळेला तुम्ही खूप लहान असाल, पण त्यावेळेला आम्ही जेव्हा हे मुद्दे मांडायचो की हिंदूंसाठी काश्मीरचा प्रश्न सुटला पाहिजे, अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे, असे जे काही अनेक विषय होते, किंवा लव जिहादचा विषय होता की लव जिहाद होत आहे. बरोबर. आज मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की हिंदूंनी संघटितपणे जे एक दबाव नीती किंवा एक एकत्रितपणे येऊन जो आवाज उठवला, 370चा प्रश्न आतापर्यंत दूर झालेला आहे. बरोबर. राम मंदिर अयोध्येत आहे, तयार झालेलं आहे आणि संपूर्ण जगात सगळ्यात जास्त दर्शनार्थी वर्षभरात कुठे येत असतील तर ते आता राम मंदिरात येत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आजही कल्पना जर गेली तर असं म्हणजे वाटत नाही की राम मंदिर झालं. म्हणजे जो संघर्ष इतक्या वर्षापासून चालला
तो संघर्षाला कुठेतरी आज फळ मिळालं आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वतःच्या महलामध्ये आहेत. म्हणजे इतके वर्ष आपण स्वतःचे बंगले बांधले, पण आपले प्रभू रामचंद्र हे कुठेतरी टेंटमध्ये होते, पत्राच्या शेडमध्ये होते. तर ते कुठेतरी आतून वाईट वाटत होतं. आणि मी आणि आमची आताची जी पिढी आहेत, आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण प्रभू रामचंद्रांना त्यांच्या महलामध्ये जाताना बघितलं. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि त्याची सुरुवात ही आतापासून नाही, तर जेव्हापासून म्हणजे 550 वर्षापासून तो संघर्ष चालत होतोय. आणि दादांनी जर सांगितलं तर 2008 पासून जे काही सभा घेतोय त्या सभांमध्ये मग काश्मीरी हिंदूंचा विषय असेल, राम मंदिराचा विषय असेल, हे विषय तुम्ही कंटिन्यू मांडत राहिलात. ते निश्चित सभांमधून मुख्य हेच होतं की समस्त हिंदू समाजाला आघात काय होत आहेत ह्याच्याविषयी जागृत करणं. बरोबर. सगळ्यात पहिलं आहे की जो व्यक्ती अज्ञानी आहे, ज्याला माहीतच नाही माझ्यावर आघात काय होत आहे, तो कशाला आघाताच्या विरुद्धात जागृत होईल. बरोबर. एक राज्यशास्त्राचा नियम आहे, एखाद्याला तुम्ही शोषित आहात याची जाणीव करून द्या, हा. तो त्याच्या विरुद्ध चळवळी करायला तयार होतो. बरोबर. हिंदू जनजागृती समितीने आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी सभांच्या माध्यमातून हिंदूंना पहिले त्यांच्या आघातांविषयी जागृत केलं. हिंदूंना आपण एकत्रित आल्याशिवाय हे आघात सुटणार नाही बरोबर. ह्याची जाणीव करायला सुरुवात करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या सभांच्या माध्यमातून आम्ही ज्याला म्हणतो बीज रोवलं, हा, हा. जे सगळ्यांच्या मनात असेल की केवळ एक एक आघात संपून भागलं म्हणजे आपल्याला साध्य होणार नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्या आघातांचं मूळ जे आहे की भारताला हिंदू राष्ट्र घोषित केलं, बरोबर. तर हिंदू आस्थांना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना, हिंदूंच्या परंपरांना, हिंदूंच्या संवेदनशीलतेला एक महत्तम स्थान मिळेल. बरोबर. कारण आमच्याकडे असेही पंतप्रधान होऊन गेलेत की ज्यांनी म्हटलं होतं की या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुसलमानांचा आहे. बरोबर. मला सांगा, इतकी भयंकर गोष्ट आहे. आणि अशा वेळेला हिंदू समाजाला हिंदू राष्ट्रासाठी जागृत करणं, हिंदू राष्ट्र आणणं का आवश्यक आहे? कारण एक सामान्य हिंदूची एक भावना आहे की भारत हिंदू राष्ट्र आहे, बरोबर. होतं आणि राहणार आहे. बरोबर. पण ही माझी भावना आहे. आज देश ह्या भावनेला महत्व देतोय का? नाही. भारताच्या संविधानानुसार भारत सेक्युलर आहे. बरोबर. त्याच्यामुळे भारताला संविधानिक दृष्ट्या बरोबर. किंवा भारताला एक हिंदू राष्ट्राची एक काय म्हणतो आपण ओळख निर्माण करून देण्यासाठी हिंदूंनी संघटित केलं पाहिजे. पहिली गोष्ट ही साध्य केली. तुम्हाला लक्षात येईल, उत्तर प्रदेश असू दे किंवा आज जगातले अनेक लोक असू देत, भारत हिंदू राष्ट्राच्या दिशेने चाललंय म्हणून अनेकांच्या पोटात दुखू लागलंय. उत्तर प्रदेश असू दे किंवा अनेक निवडणुका या भारताला हिंदू राष्ट्र करतील की काय याच्यावर विरोधक लढतायत. आलं का लक्षात? हा, हा. मग ही जी एक आपण म्हणू शकतो की हिंदू राष्ट्राप्रती जी एक चळवळ उभी राहिली, बरोबर. आज केरळ असेल किंवा आज हिमाचल असेल, आज गुजरात असेल किंवा दक्षिणे आपलं अरुणाचल प्रदेश असेल, बरोबर. आज हिंदू राष्ट्राची घोषणा व्हायला लागली, बरोबर. उद्घोष व्हायला लागलाय. बरोबर. कुठेतरी ह्यामध्ये या सभांचा निश्चित महत्वाचा वाटा आहे. बरोबर. आणि ह्या सभांमधून अशा पद्धतीची जागृती करण्यात आम्ही आतापर्यंत साध्य झालो. मी असं नाही म्हणत की सगळे प्रश्न सुटलेत, नाही, नाही. पण हिंदूंना हिंदू राष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र स्थापन झाल्यावरच सगळे आघात सुटतील बरोबर. इथपर्यंत नेण्यापर्यंत एक खारीचा वाटा हा, हा. किंबहुना सिंहाचा वाटा या सभांमधून निश्चित साध्य झालेला आहे. अजून एक असा विषय होता की राम मंदिर बनल्यानंतर आता हळूहळू हिंदूंना एकत्रित येण्यासाठी काहीतरी एक जागा मिळाली असं म्हणू शकतो. आता करंटली जर तुम्ही बघितलं तर सोमनाथ मंदिराचा उत्सव चालू आहे. तर या गोष्टींबद्दल आहे ना सोशल मीडियावर बोलणं चालतंय. आता सभा असेल, आता आपण पॉडकास्ट शूट करतोय, तर याविषयी सोशल मीडियावर लोकांच्या मनात प्रश्न असतात. तर मग तुम्ही जे लोकांच्या मनात प्रश्न, आता सोशल मीडियावर प्रत्येक जण बघतो, तर ते जे काही प्रश्न मनात येतात तर तेही तुम्ही ते सभाच्या माध्यमातून क्लिअर करण्याचं काम करतात. निश्चित अनेकांचं म्हणजे अयोध्येच्या राम मंदिर विषयी पण असे अनेक भ्रामक संकल्पना आल्या की तिकडे मंदिरच का बांधता, तिथे तुम्ही एखादं रुग्णालय बांधा, बरोबर. तिथे एखादं महाविद्यालय बांधा. हा. म्हणजे हिंदू मंदिरांचा विषय आला हम्म. किंवा तुम्हाला सांगतो आता कॉरिडॉर झाले हा, हा. किंवा जे काय असेल, आता महाकुंभ झाला बरोबर. उत्तर प्रदेशमध्ये, तर अनेक जण जे मी समजतो त्यांना की ते अज्ञानी आहे, हम्म. ते म्हणतात की एवढा खर्च त्या महाकुंभवर करण्यापेक्षा हा. तुम्ही एखाद्या दुसऱ्या सामाजिक गोष्टीवर केला असता. बरोबर. तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की माझी सासूरवाडी अयोध्या आहे अरे वा. आणि राम मंदिर बनण्यापूर्वी अयोध्येची स्थिती, आणि आता अयोध्येचा विकास हा, हा. आणि राम मंदिर नंतर अयोध्येचा विकास हे मी स्वतः पाहिलंय. तिथले म्हणजे- लोक सांगतात ना, कारण आणि एक महत्वाचा विषय असा आहे की मंदिरांमुळे ना रोजगार निर्मिती होते. याच्याबद्दल तुम्हाला जे लोक विरोध करतायत ते कधीच सांगणार नाही. आता जी लोक म्हणतात की कुंभमेळा का भरवला पाहिजे, आणि तीच लोक म्हणतात की आम्हाला कुंभमेळा दुकान का दिलं जात नाही. तुम्हाला दुकान का हवंय? तुम्हाला कुंभमेळा नकोय? तुम्हाला कुंभमेळामध्ये जो खर्च होतो तो करायला नको सरकारने, तुम्ही असं म्हणतात.
आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला कुंभमेळ्यामध्ये दुकान पाहिजे. पुढचा अजून विषय आहे की सरकार हिंदूंच्या फेस्टिवलवर असेल किंवा मंदिरांवर असेल जो काही खर्च करतो तो सरकार स्वतःच्या तिजोरीत करतो. टॅक्सेस देताना 100%. कोट्यवधी रुपयाचा टॅक्स राम मंदिर असेल किंवा बरेचसे जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथून टॅक्स सरकारला मिळतो ना. आणि भारत हा असा एकमेव सेक्युलर देश आहे ज्याच्यामध्ये फक्त हिंदूंच्या धर्मस्थळावरून टॅक्स घेतला जातो आणि इतर कुठूनही घेतला जात नाही. वापरला तो सर्वीकडे जातो. आणि हेच विषय, हा हेच सगळे विषय हे सभांमधून आम्ही मांडतो, कारण सर्वसामान्य हिंदूला नेमकं खरं काय. हा हा कारण सोशल मीडियावर अशी अनेक एक जमात आहे की जाणीवपूर्वक हिंदू मंदिरं असतील, हा हा हिंदू परंपरा असतील किंवा हिंदूंविषयी सरकारने एखादा चांगला निर्णय घेतला तर त्याच्या विरुद्ध रान उठवते. बरोबर बरोबर यांना खूप मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग होतं आणि हे आता हळूहळू सगळं समोर ओपन येतंय. पण होत आहे, समोर होत आहे. अशा वेळेला हिंदू समाजाला नेमकं योग्य काय हे सांगण्याकरता पण सभेच्या माध्यमातून आपण हे सगळे विषय सभांमधून घेतो. बरोबर. हा म्हणजे मागे महाराष्ट्रामध्ये शनी चौथऱ्यावरून रान उठलं होतं. केरळामध्ये शबरीमला मंदिरामध्ये हिंदू स्त्रियांविषयी जी वागणूक केली जाते ही दुय्यम दर्जाची आहे बरोबर. असं एक विनाकारण दाखवून हा हा हिंदू समाज कसा स्त्रियांना दुय्यम स्थान देतो बरोबर. असं एक दाखवण्याचा प्रयत्न किंवा षडयंत्र केला गेला. याच्यामध्ये एक अजून एक विषय आहे की जर तुम्ही बघितलं तर काही मंदिरं अशी आहेत भारतामध्ये जिथं पुरुषांनाही हो, हो. दुय्यम स्थान आहे. केरळातच त्याच्यामध्ये आहेत. एक कामाख्या मंदिराबद्दल पण मी ऐकलेलं आहे की तिथं पुरुषांना काहीतरी एंट्रीचा काहीतरी विषय आहे. एक कुठला तरी दिवस आहे की जिथं त्यावेळेस पुरुषांना आणि केरळामध्येच मंदिर आहेत आणि हे क्लिअर आहे की त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट, त्या मंदिरामधला जाणारा भाविक आहे ना, हा हा केरळामधला जो अय्यप्पांना मानणारा भाविक आहे हा हा त्याच्या घरातली महिला कधी हा प्रश्न उच्चारत नाही. ते उच्चारणारे कोण असतात? जी पहिले तिथे जायची इच्छा व्यक्त करणारी होती ती एक ख्रिस्ती महिला होती. हा त्याचं मागे नंतर आलं पण की कोण आंदोलन करताय. बरोबर. म्हणजे जो खरा भाविक आहे, भक्त आहे, तो सगळे नियम पाळायला तयार आहे. पण हे जे वातावरण निर्मिती करून हिंदू समाजाला जागतिक स्तरावर अपकीर्त केलं जातं बरोबर. किंवा हिंदू समाज म्हणजे कसा विचित्र आहे, हा. ह्या सगळ्याचा जो हिशोब आहे हा सभेमध्ये मांडण्यात येतो. हिंदूंना योग्य काय ते सांगितलं तर एवढंच नव्हे हा. तर तुमच्या समोर जर असं कोणीतरी चुकीचं सांगत असेल तर त्याला तिथेच योग्य पद्धतीने त्याचं तुम्ही खंडन करा. ही ताकद निर्माण करण्यासाठी सुद्धा सभांमधून हिंदू युवकांमध्ये जागृती केली जाते. याच्यात अजून एक असा विषय आहे की प्रत्येक वेळेस आहे ना म्हणजे लोक हिंदूंच्याच धर्मस्थळावर असतील किंवा सणांवर असतील प्रश्न विचारतात. पण इतरही धर्म असे की त्यांच्यामध्ये त्यांच्या धर्मस्थळांना महिलांना एंट्रीज नाहीये याच्यावर प्रश्न नाही विचारणार. मात्र हिंदूंचे काही ठराविक मंदिर आहेत की त्याच्याबद्दल जर एंट्री नसेल किंवा काही गोष्टी असतील तर तिथे ते प्रश्न विचारतात. पण दुसऱ्या ठिकाणी डायरेक्ट जाऊच दिलं जात नाही तर मग तिथे तुम्ही का प्रश्न नाही विचारत. तर हाही मुद्दा आहे. तर या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही म्हणजे हिंदूंपर्यंत पोहोचवल्या जात नाही. फक्त हिंदू धर्मामध्ये कशा चुकीच्या गोष्टी आहेत इतक्याच तुम्हाला सांगितल्या जातात. आणि कुठेतरी याच्यामधून हिंदू धर्म कसा वाईट आहे हे तुमच्या मनात एकदा फिक्स झालं की मग हळूहळू या लोकांना कन्वर्ट करण्याकडे नेलं जातं असं 100%. तर मग ह्याही काही गोष्टी की ज्याच्यामध्ये हिंदूंनी विचार केला पाहिजे की आपल्या धर्माबद्दल आपल्याला कोणीतरी चुकीचं सांगतंय तर तो का सांगत असेल आणि ते सांगितल्यानंतर आपल्या मनात ज्या वेळेस एखादी भ्रम तयार झाला तर मग हा धर्म चुकीचा आहे हा सोडून द्या आणि आमच्या धर्मात या. तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. त्याच्यामुळे कोणी जर सांगत असेल तर तो का सांगता याचा एकदा विचार करा आणि मग पुढचा विषय हे करा. तुम्हाला जर माहिती नसेल नका उत्तर देऊ, नंतर द्या. थोडी माहिती काढा की ह्या गोष्टी का होतात का नाही होत आणि नंतर याच्यावर भाष्य करा, ते योग्य असेल. बरं, माझा एक पुढचा प्रश्न असा होता तुम्हाला की ज्या सभा होतात त्या सभांचा लाभ हा राजकीय लोकांना होतो असं वाटत नाही का? बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या सभा हिंदुत्वाचं बाजू घेणाऱ्या राजकीय पक्षांना मदत म्हणून घेतल्या जातात. असंच तुम्हाला विचारायचं ना. बरोबर. मुळात काय आहे की ह्या सभांमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 2010 पासून म्हणजे मागची 15 वर्ष जर तुम्ही पाहिलं तर या सभांच्या व्यासपीठावर हा. राजकीय व्यक्ती नसतो. अं, जळगावला आपण 2-3 वेळा भाग्यनगरचे जे आमदार आहेत हम्म, राजा सिंग यांना बोलवलं. हम्म, पण राजा सिंगांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांची भूमिका ठाम आहे की पहिला मी गोरक्षक, पहिला मी हिंदुत्ववादी, बरोबर. मग मी राजकीय. त्यांनी मागे आता पक्ष पण सोडला म्हणजे हा. ते हा किंवा मी वेगळा राहील पण मला ह्या गोष्टी नको आहेत. 100%. बरोबर. त्याच्यामुळे राजा सिंग एक आमदार सोडले हा. तर बाकी व्यासपीठावर आपण राजकीय व्यक्तीला कुठल्याही बोलवत नाही. हा बरोबर. एक भाग. हा. दुसरी गोष्ट, सभांमधून कुठलाही वक्ता हम्म, की अमुक एका राजकीय पक्षालाच तुम्ही मत द्या हा
किंवा अमुक एका राजकीय पक्षानेच कसं हिंदुत्वासाठी चांगलं काम केलंय अशा पद्धतीची कुठलीही मार्गदर्शन नसतात. ही सभा हिंदूंवर होणारे आघात, या आघातांची जागृती, आघातांसाठी तुम्ही स्वतः काय केलं पाहिजे, बरोबर. तुमच्या घरापासून, तुमच्या कॉलनीपासून, तुमच्या गावापासून तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले पाहिजेत ह्याची जागृती करण्यासाठी असतात. सगळ्यांचे विषय ह्याच अंगाने असतात बरोबर. की तुम्ही साधना काय करा, तुम्ही धर्माचरण काय करा, तुम्ही आघातांच्या विरुद्ध स्वतःचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक तयारी कशी करा, हे सगळं मार्गदर्शन याच्यात असतं. म्हणजे सभेतून राजकीय विषयांवर चर्चा, चर्वित चर्वण होत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, ज्या सरकारच्या काळामध्ये किंवा ज्या सरकारी निर्णयामुळे हिंदू भावनांना ठेच पोचली असेल त्याचा समाचार सभेमध्ये घेतला जातो. बरोबर. तो काय राजकीय उद्देशाने नसतो, त्याचा उद्देश असतो की तो हिंदुत्वावरचा आघात असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या विषयाला आपण तिथे वाचा फोडतो, याचा अर्थ तो काही राजकीय अजेंडा नसतो. बरोबर. दुसरी गोष्ट, गणेश भाऊ, मला तुम्हाला एक मोकळेपणे विचारायचंय हा. की लहानपणापासून आपण शाळेत पण शिकतो किंवा मी पण बघितलंय की महान भारतीय लोकशाही असं आपल्याला शिकवलं जातं किंवा आपण म्हणतो. खरंच देशात लोकशाही आहे का? एक म्हणजे प्रामाणिक, म्हणजे जोपर्यंत मला समज नव्हती तोपर्यंत वाटायचं की नाही ठीक आहे, लोकशाही आहे, संविधान आहे, या गोष्टी सर्व वाटायच्या. पण कुठेतरी ज्यावेळेस आपण धर्माविषयी विचार करतो आपल्या स्वतःच्या, तर हिंदूंची जी बाजू आहे ना ती कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने मांडली जाते. मी म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो ना, जर या देशात लोकशाही आहे, बरोबर, लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार जे आहे ते कायदे मंडळ म्हणजे संसदेत कायदे पारित करतं. संसदेने पारित केलेला सीए कायदा, संसदेने पारित केलेले जे काही कायदे होते हे लोकशाहीनेच पारित केले होते. बरोबर. असं असताना लोकशाहीच्या सर्वोच्च म्हणजे कायदे मंडळात पारित झालेले कायदे मागे कसे घेतले गेले? ते झुंडशाहीने घेतले गेले. बरोबर. रस्त्यावर बसून, आंदोलनं करून, हिंसक आंदोलनं करून अशा पद्धतीने वेठीस धरलं गेलं आणि झुंडशाहीने लोकशाही पद्धतीने आणलेले कायदे मागे घेण्यात आले. बरोबर. संसदेचं सोडा, आपण आपल्या जळगावचा विचार करू. मी स्वतः तुम्हाला एक उदाहरण देतो. जळगावमध्ये जिल्हापेठ पोलीस स्टेशन आहे. मागे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांविषयी अत्यंत अश्लाघ्य विधान केलं होतं की प्रभू रामचंद्र वगैरे हे मांसाहार करायचे. बरोबर. आणि त्याला खूप विरोध झाला होता. जळगाव मधले सगळे रामभक्त, मी स्वतः, आम्ही सगळे जिल्हापेठला गेलो आणि आम्ही सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आता कायद्याचे आम्ही पण अभ्यासक आहोत, वकील होते सोबत, आम्हाला माहिती आहे की ते बोलले ज्या ठिकाणी तिकडे काय गुन्हा दाखल होईल, पण आम्ही म्हटलं की तुम्ही 0 नंबरचा FIR करा आणि पाठवा. 1 तास आम्ही उज्जत घातली, सगळं केलं, पण त्यांनी सांगितले नाही की एकाच ठिकाणी कायदा म्हणजे गुन्हा दाखल होईल, एका ठिकाणी झाल्यावर अन्य ठिकाणी होणार नाही. आम्हाला तसे कोर्टाचे आदेश आहेत, नियम आहे वगैरे सगळं काही. आम्ही जवळपास तिकडे 100-1 जण होतो. आता हा कायदा ज्यांनी आम्हाला सांगितला आणि साधारण त्याच्याच काही महिन्यांनंतर रामगिरी महाराज आहेत, त्यांनी जे एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंट विरुद्ध जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला. त्या स्टेटमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये 60हून अधिक FIR झाले. म्हणजे हिंदू समाजाच्या प्रभू रामचंद्रांविषयीच्या भावना दुखावल्या, आम्ही लोकशाही मार्गाने गेलो तर आमच्या हाती काही लागलं नाही, आम्हाला कायदा दाखवला गेला. आणि जेव्हा एखादा समाज झुंडशाहीने जातो त्याच्या मागण्या मान्य होतात. मग असं असताना हिंदूंचं संघटन करणं ही काळाची गरज आहे. बरोबर. कलियुगाचा मंत्र आहे, संघे शक्ती कलौ युगे. त्यामुळे या सभांमधून राजकीय गोष्टी तर सोडून द्या, आम्ही सभांमधून हिंदूंचं संघटन करण्याकरता या सभा घेतल्या जातात. हिंदूंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत परिणामकारक मांडल्या गेल्या पाहिजे याच्याविषयीचं मार्गदर्शन होतं. आणि तुम्हाला एक सांगायला मला आनंद काय होतो की एक प्रकारे ज्या चळवळी आहेत, आता आपल्याकडे गोरक्षणाची चळवळ आहे किंवा लव जिहाद मध्ये हिंदू मुली ज्या फसतात त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंगची चळवळ आहे, किंवा आपल्याकडे पाढा म्हणजे नंदुरबार हा कानादेशमध्ये जे धर्मांतरण होत आहे त्याची चळवळ आहे, किंवा लँड जिहाद मधनं आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात वकफच्या वगैरे त्याची चळवळ आहे. या चळवळीला मनुष्यबळ लागतं ना, बरोबर, नवीन कार्यकर्ते लागतात. बरोबर. या सभांमधून हे कार्यकर्ते तयार होतात. या सभांमध्ये जी पिढी येते, विषय ऐकते, जागृत होते आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना ज्या विषयात आवड आहे, एखाद्याला गोरक्षण आवडेल, एखाद्याला समाजकार्य आवडेल, एखाद्याला राष्ट्रीय, कोणी आर्मीत जाईल, त्या माध्यमातून देश कार्य करेल, असं वेगळ्या वेगळ्या गोष्टीच्या देवदेश धर्माच्या
संबंधात आपापली इच्छा, आवड, स्वभाव यानुसार तो तयार होतो आणि त्या त्या चळवळीत, त्या त्या संघटनांमध्ये सहभाग घेऊन कुठेतरी देवदेश धर्माच्या कार्यात तो आपला हातभार लावतो. ह्यासाठी या सभा होतात. बरोबर. या सभा हिंदुत्वाच्या चळवळीला आधार देण्याकरता आणि या सगळ्या चळवळीतून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेकरताच घेतल्या जातात, असं माझं ठाम मत आहे आणि ही आमचीच इच्छाच आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जसं तुम्ही आता मागे सांगितलं की तो केसचा विषय जितेंद्र आव्हाड आणि या गोष्टीत याच्यामध्ये विषय काय होतो माहितीये का, हिंदूंना आहे ना त्यांचे जे देवी देवता आहेत यांच्याबद्दल जी आस्था आहे ती कुठेतरी कमी कमी होत जाते. तर या सभेच्या माध्यमातून त्या आस्थेलाही थोडं वाढवण्याचं काम किंवा 100% तुम्ही आत्ताच बघितलं असेल, भुसावळमध्ये एक प्रयोग झाला सेंट अलोयसिस शाळेचा, बरोबर. हा हा. की तिथले आता 8 जणांना, मुख्याध्यापकांसहित 8 जणांना निलंबित केलं गेलं. बरोबर. काय बालिशपणा होता की तुम्ही शाळेतल्या मुलांना सर्व धर्म समभावाच्या नावाखाली हिंदू मुलींना तुम्ही हिजाब घालता, त्या तिथल्या मशिदीत घेऊन जाता, त्यांना इस्लामचं अभ्यासाचं पुस्तक देता. आता ह्या शाळांमधून हम्म. हिंदू धर्माविषयी काहीच नाही. आत्ता आपण आज म्हणजे 14 आज संक्रांत, हा हा. संक्रांतीच्या दिवशी आपण हा पॉडकास्ट करतोय. हम्म. आज परीक्षा आहे त्या शाळेत आज नाही दिसणार त्यांना संक्रांतचं काही करू बा असं. नाही, आणि ख्रिसमस साठी 15 दिवस सुट्टी दिली आहे. बरोबर. आज तिथल्या काही पालकांनी किंवा काही हिंदुत्वादींनी हा प्रश्न उचललाय. मला सांगा, जेव्हा आपल्या एज्युकेशन किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये संस्कृती, देवी देवता यांच्याविषयी इतकी कमालीची अनास्था असेल, बरोबर. तर जी पिढी मोठी होती त्या पिढीला कुठे याच्याविषयीचे ज्ञान होणार? एक आणि म्हणून सभांमधून जे हा. वक्ते असतात हम्म, ते वक्ते देवी देवता असतील, नियमित करावयाची साधना असेल, हम्म. किंवा एक हिंदू म्हणून जे धर्माचरण केलं पाहिजे, बरोबर. आपले सण उत्सव कसे आदर्श केले पाहिजेत. शिवजयंती आहे आता, हा. त्यानंतर गुढीपाडवा आहे. बरोबर. नववर्ष गुढीपाडव्यालाच का करावं, त्याचा काय फायदा होतो, बरोबर. त्याचं वैज्ञानिक महत्व काय, म्हणजे आपल्या हिंदू सगळ्या ज्या काही आचार धर्मातल्या गोष्टी आहेत ना, हम्म. ह्याला एक सायंटिफिक बेस आहे. ह्याच्याविषयीचं मार्गदर्शन मध्ये पण सभांमध्ये होतं, त्याच्याविषयीचे प्रदर्शन असतं, त्याच्याविषयीची पुस्तकं, ग्रंथ तिथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. म्हणजे एक सभा म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की ते एक हिंदूंसाठी एक धर्म शिक्षणचं केंद्र म्हणू शकता, की तिथे आल्यावर तुम्हाला राष्ट्र, धर्म, धर्माचरण, साधना या सगळ्या विषयीचं मार्गदर्शन मिळतंच, प्लस तिथलं प्रदर्शन, हम्म. तिथले ग्रंथ, हम्म. तिथे बालकक्ष असतो, ते बालकक्ष पुढची पिढी कशी घडली पाहिजे याच्याविषयीचं सगळं तिथे एक जो सेटअप असतो, याच्यातून एक जागृती होते. जसं की तुम्ही आता भुसावळच्या त्या स्कूलचा हे काढला, मुद्दा काढला, याच्यावर मला असं म्हणायचं की आता आपण सभा घेतो बरोबर, तर सभेतून आपण हे जनजागृती करतो. आता प्लस विषय असा आहे की हिंदूंना आहे ना लहानपणापासून, म्हणजे मुलगा लहान असतो तेव्हापासून तर जसं जसं मोठं होतो तेव्हा त्याला शिक्षण घेत असताना त्याच्या धर्माबद्दल माहिती द्यायला किंवा शिकवायला कोण नसतं. पण जर तुम्ही इतर धर्मांचं बघितलं, मग त्याच्यामध्ये मदरसा असेल या काही सेंटवाल्या ज्या काही स्कूल्स वगैरे असतील, तर याच्यामधून त्या मुलांना शिक्षणासोबत त्यांच्या धर्माबद्दल माहिती भेटते. पण हिंदूंना हे कुठेतरी आता संपलं. म्हणजे आपली जी गुरुकुल पद्धती होती एकदम बेस्ट होती, म्हणजे धर्मही आणि शिक्षणही, तर ह्या बंद पडल्या आहेत. तर तुम्ही याच्याबद्दल सभेच्या माध्यमातून काही करता? सभेमधनं मुळात तर आपण धर्म शिक्षण का आवश्यक आहे, किंवा आज सगळ्यांचीच, आता तुमचं जे जनरेशन आहे, यंग जनरेशन, जनजी. जेन झी आपण म्हणू, तर एक धडपड आहे प्रत्येकाची बरोबर. की आपल्याला सुख मिळालं पाहिजे, हम्म. बरोबर की नाही, सुखी राहायचंय. हिंदू संस्कृती काय म्हणते, सुखस्य मूलम धर्म, सुखाच्या मुळाशी धर्म आहे. मग धर्म म्हणजे काय? आज ह्या सगळ्यांनी धर्माला बदनाम केलाय. धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. धर्म ही काहीतरी कालबाह्य संकल्पना आहे. धर्म ही वादविवाद निर्माण करणारी संकल्पना आहे. अशा पद्धतीने धर्माला अपकीर्त केलं गेलंय. बरोबर. मुळात धर्म ही सगळ्यात समाजाला, समाज व्यवस्था उत्तम राखणारी जी संकल्पना असेल ती धर्म आहे. बरोबर. समाज अधर्माकडे वळल्यामुळे आज सगळीकडे अराजक दिसतंय. बरोबर. सभेच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतो. धर्माचं महत्व काय, धर्माचरणाचं महत्व काय. बरं, धर्माचरणाला खर्च नाहीये. हा हा. तुम्ही घरातल्या घरात, आता आज तुम्ही येताना पण संक्रांतीला तुम्ही ग्रामीण भागात नाहात, तुम्ही आघारी वगैरे दिली किंवा ह्या ज्या आपल्या काही धर्माच्या गोष्टी ज्या करून आल्या, बरोबर. ह्या बारीक बारीक गोष्टींना, देशी गाय, हा. गायीचं महत्व, बरोबर. आपल्या घरी गाय असण्याचं महत्व, पूर्वी लग्नामध्ये गाय दान दिली जायची, हा. बरोबर. आता सगळ्या गोष्टी बदलत गेल्यात, बरोबर. हा. बरोबर की नाही. तर ह्या सगळ्यांचं महत्व हम्म. काळानुसार सांगितलं जातं. एवढंच नव्हे, आता धर्म शिक्षणाचं महत्व दिलं, हम्म. मिळणार कुठे? तो पण आहे. तुम्ही म्हणालात ना की शाळांमध्ये धर्मशिक्षण नाही. हिंदू जनजागृती समिती धर्म शिक्षणाची विनामूल्य सोय उपलब्ध करून देते. बरोबर. आम्ही विनामूल्य धर्म शिक्षण वर्ग घेतो. आजही जळगावमध्ये आपले जवळपास 7-8 ठिकाणी हे विनामूल्य वर्ग सुरू आहेत साप्ताहिक. ह्याच्यामध्ये सण उत्सव कसे करायचे,
दैनंदिन धर्माचरणाच्या कृती कशा करायच्या हे विनामूल्य देतो. बरोबर. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या हिंदूंना आपल्या गावामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये अशा पद्धतीचं धर्मशिक्षण हवं असेल, हा हा. तुम्ही सभाला येता या, सभेला याच, बरोबर. पण असं सभेनंतर म्हणजे एक सभा घेऊन तर काय लगेच नाही होणार. जागृती होईल असं नसतं. हा हा. तर आपण असा धर्मशिक्षण वर्ग आपल्या कॉलनीत पण सुरू करू. त्या माध्यमातून आपण धर्माचरण करू. जसं आपण सभांमधून मागे अनेक वर्ष सांगितल्यामुळे तुम्ही जळगावात तर बघाल की कपाळावर टिळा लावून बाहेर निघा, बरोबर. फोनवर हॅलो नको, जय श्रीराम म्हणा. बरोबर. बरोबर की नाही? ह्या लहान लहान गोष्टी आता अंगवळणी पडल्यात. बरोबर. आता नवीन पिढी जय श्रीराम म्हणते. बरोबर. तर अशा पद्धतीने हळूहळू हे बदल घडणार. याच्याकरता सातत्याने अशा सभांच्या माध्यमातून हिंदूंचं एकीकरण व्हावं लागणार. कारण काय होतं, आपापल्या जातीसाठी आपण एक होतो. वधूवर मिळावे जातीचे वगैरे होतात, या सगळ्या गोष्टी होतात. हिंदू म्हणून एक कधी होतो? हिंदूंच्या प्रश्नासाठी एक कधी होतो? सभा हे ते व्यासपीठ आहे. बरोबर. की माझ्या बाजूला बसणारा कुठल्या जातीचा आहे मला काही देणं घेणं नाही. बरोबर. तो हिंदू आहे ना, हा. तो जय श्रीराम म्हणतो, मी जय श्रीराम म्हणतो, आम्ही एकत्र खांद्याला खांदा भिडून हिंदू राष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेऊ. हे एक काय म्हणतो प्रोत्साहन, मोटिवेशन, प्रेरणा घेण्यासाठी सभा आहे. एक याच्यात अजून एक असा विषय होता की हिंदू धर्मामध्ये सर्वात वीक पॉइंट असं मला वाटतं की तो आहे म्हणजे जात. म्हणजे आता कसं असतं माहिती का, कोणी आता एक्झाम्पल मी आहे, तर माझी जी जात असेल ना, तर माझ्या जातीचा व्यक्ती जर मला भेटला तर मला चांगलं वाटतं. मग त्याच जागी जर काही अशी गोष्ट फेवर करायची असते तर हिंदू कुठेतरी या गोष्टींमुळे डिवाइड होतो. तर तुम्ही सभेच्या माध्यमातून हे जे काही जात वगैरे ह्या गोष्टी असतात तर याच्यातून लोकांना मोकळं करून एकत्र आणण्यासाठी कुठल्या गोष्टी करतात? मुळात काय आहे, जात फक्त हिंदू धर्मातच आहे असं नाहीये. बरोबर. ख्रिश्चनांमध्ये पण जाती आहेत. बरोबर. ख्रिश्चनांमध्ये तर म्हणजे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट हा. हे तर एकमेकांच्या जीवाशी एवढे खेळतात, एकमेकांची चर्च पाडलेली आहेत त्यांनी. पण ह्या त्यांच्या गोष्टी चव्हाट्यावर नाही आल्यात. एक्झॅक्टली आपल्यापर्यंत आणल्या नाही गेल्या. हा हा. आणि आपल्याला ते कळत नाही. ते एकमेकांना भेटले की त्यांना कळतं तू प्रोटेस्टंट आहे का कॅथलिक आहे. आता त्यांच्याकडे अथेस्ट म्हणून नवीन एक सेक्ट सुरू झालंय की जे काहीच मानत नाहीत. बरोबर. हा. मुस्लिमांमध्ये जाती आहेत. पण ह्या सगळ्यांचं कसं आहे की ह्यांनी त्यांच्या जाती पाळल्या आहेत, पण त्यासोबत जेव्हा धर्मावर किंवा त्यांच्या पंथावर म्हणू आपण, पंथावर काहीतरी आलं तेव्हा ते लगेच एकत्र येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघाल की पाकिस्तानमध्ये किंवा आता इराणमध्ये समजा अमेरिकेने हल्ला केला तर सुन्नी शांत बसतील, कारण शिया आणि सुन्नीमध्ये एवढं टोकाचं त्यांचं हे आहे. पण जेव्हा त्यांच्यावर कोणतरी बाहेरचा आघात करतो तेव्हा ते पटकन एकत्र येतात. हिंदूंमध्ये काय झालंय की धर्म शिक्षण नसल्यामुळे धर्माची जी रेष आहे ती लहान आहे. बरोबर. आणि लहानपणापासून अगदी शाळेत तुम्ही काय म्हणतो दाखला घेण्यापासून तिथे जातीचं महत्व, ही जात असेल तर आपल्याला हे फायदा मिळेल, हे लहानपणापासून भिनवल्यामुळे जात मोठी झाली. जातीचं महत्व माहिती आहे, धर्माचं महत्वच माहित नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, धर्माची रेषा लहान झाली, जातीची रेषा मोठी झाली. बरोबर. पण आपण जसं जसं सभा घेतो ह्याच्यातून जो नवीन पिढी आहे त्या पिढीला कुठेतरी आता हे कळायला लागलंय, कुठेतरी जातीच्या पुढे जाऊन धर्म म्हणून एक व्हायला पाहिजे. आपल्याकडे कानळदा म्हणून गाव आहे, कानळद्याचे काही तरुण आम्हाला भेटले तर त्यांनी सांगितलं की आमच्या गावात आम्ही बघायचो की नरहरी महाराजांची जर जयंती असेल तर फक्त सोनार समाजच साजरा करायचा, किंवा नामदेव महाराजांचा कार्यक्रम आहे तर फक्त शिंपी समाजच करायचा. मग संत काय फक्त त्या समाजाचे आहेत का? बरोबर. बघा, ही सगळी 20-22 वर्षाची मुलं आम्हाला भेटली प्रसाराच्या दरम्यान सभेच्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सभेमध्ये यायचो, आम्हाला पण हे जाणवायचं की आपण हिंदू म्हणून एक व्हायला पाहिजे. मग आम्ही सुरुवात काय केली की कुठल्याही संतांची जयंती असू दे सगळ्यांनी एकत्र यायचं. बरोबर. मग आम्ही काय केलं, त्यांनी सांगितलं की कानळद्यामधल्या सगळ्या एरियातल्या किंवा मंडळातल्या 2-2 जणांची मिळून आम्ही एक समिती नेमली, सगळ्यांना आम्ही सेवा वाटून देतो आणि सगळ्या संतांच्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आम्ही सगळे मिळून करतो. अरे वा. हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. आज एका गावात, अन्य पण काही गावांमध्ये असेल, आमच्यापर्यंत आलं नसेल, पण ही सुरुवात आहे. बरोबर. तरुण पिढी पुढे विचार रुजवायला वेळ लागतो. बरोबर. पण तो रुजतो. रुजल्यावर आता प्रसारित व्हायला वेळ का नाही, कारण ते सोशल मीडियावर एवढी माध्यमं आहेत. म्हणजे आम्ही पूर्वी गमतीने म्हणायचो की जर छत्रपती शिवरायांच्या काळात सोशल मीडिया असतं तर महाराज दिल्लीपर्यंत थांबले नसते, हिंदवी स्वराज्य हे पूर्ण विश्वात झालं असतं. कारण 50 वर्षात त्यांनी जो सपाटा लावला होता हिंदू कार्याचा. पण असो, त्यांचं विचारांचं जे संपत्ती किंवा ऐश्वर्य घेऊन आपली पिढी आज पुढे चालली आहे शिवराय शंभूरायांच्या विचारांनी,
तर निश्चित सभांच्या माध्यमातून हे विचार रुजवणं हे पहिलं आहे, आणि हे विचार फलद्रूप होणारच, कारण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या त्यागातून हा विचार रुजतोय. त्याच्यामुळे भगवंताच्या कृपेने होणार आणि सभेला यश मिळणार. सभेच्या माध्यमातून जो ध्येय आहे हिंदू राष्ट्राचं त्या दिशेने पण आपण सगळे जाणार, यावर आमची ठाम श्रद्धा आहे. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की यावर्षी सभेतून काय साध्य करायचंय आणि सभेची काय वैशिष्ट्य असतील? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बिगिन विथ द एंड इन माइंड. सभेसाठी जेव्हा आम्ही जळगावचं ग्रामदैवत प्रभू रामचंद्र यांच्या चरणी श्रीफळ अर्पण केलं, तेव्हाच सर्वजणांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सर्व हिंदुत्वादींनी एकत्रित येऊन या सभेतून आपण कुठले विचार देऊया याचं चिंतन सुरू केलं. पहिले एक फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मागच्या एवढ्या वर्षांच्या ज्या सभा झाल्यात, म्हणजे जवळपास आतापर्यंत पूर्ण भारतभरात 9 राज्यांमध्ये 2300हून अधिक सभा चं आयोजन समितीच्या माध्यमातून, हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून झालंय. अगदी भिवंडी आणि मालेगाव सारख्या ठिकाणी सुद्धा सभा यशस्वी झालेल्या आहे. हिंदू राष्ट्राचा उद्घोष झालेला आहे. एवढंच नव्हे तर ह्यातून प्रेरणा घेऊन किंवा ह्यातून प्रोत्साहन घेऊन आज जी एक सनातन संस्था आहे आध्यात्मिक स्तरावर, 25 वर्ष तिला पूर्ण झाली, तर त्यांनी 2025 मध्ये गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केला आणि त्याला जवळपास 30 देशांमधले हिंदुत्ववादी, जवळपास 30,000 हिंदुत्ववादी साधक सगळे तिकडे आले होते गोव्यामध्ये. 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. या डिसेंबरमध्ये भारत मंडपम दिल्लीमध्ये असाच कार्यक्रम झाला 2 दिवसाचा, की सनातन राष्ट्र, हिंदू राष्ट्र, जे छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य होतं, प्रभू रामचंद्रांचं रामराज्य होतं, त्याच धर्तीवर एक धर्माधिष्ठित व्यवस्थेच्या दिशेने आपण जायला पाहिजे, मार्गक्रमण केलं पाहिजे. हे पिढ्यांचं काम आहे, बरोबर, पण त्याची सुरुवात आतापासून करावी लागणार. बरोबर. तर ह्याचा शंखनाद झालेला आहे आणि या शंखनादामध्ये सनातन संस्था एक आयोजक असली तरी सगळ्या संघटना आल्या होत्या, जवळपास सगळ्या संघटना. तर हे एक चांगली गोष्ट आहे. या सभेच्या माध्यमातून जे महत्वाचं आहे की जे आता बांगलादेशमध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीने अराजक आहे, कायद्याचं राज्य तर म्हणताच येणार नाही, मुळात माणसांचं राज्य पण म्हणता येत नाही, एक प्राण्यांचं कसं काय हे असतं तशा पद्धतीने. मी त्याला वाली नाही कोण, दीपू दासला पोलीस स्टेशन मधून देऊन ज्या पद्धतीने त्याची निर्घृण हत्या केली गेली आणि त्याच्याविषयी जगात कोणी बोलत नाही. म्हणजे गाझा आणि पॅलेस्टीन विषयी आंदोलनं होतात भारतात आणि जय पॅलेस्टीनचे नारे दिले जातात संसदेत, पण बांगलादेश विषयी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे कैवारी आपण नाही आहोत का? जगामधल्या हिंदूंसाठी आधारस्तंभ असणारी ही हिंदूंची पुण्यभूमी, इथून त्यांना आधार देण्याची एक मागणी नको का व्हायला? सभेचा पहिला उद्देश आहे की अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करणं लोकांमध्ये की आपल्या खांद्यावर जगातल्या हिंदूंची जबाबदारी आहे, इनडायरेक्टली आपली पण जबाबदारी आहे. बरोबर. आज मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये, इव्हन आपल्या जळगावमध्ये पारोळ्याची बातमी परवा आली होती की पारोळ्यामध्ये एका गावामध्ये कसे जन्म चुकीच्या पद्धतीने, म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 1700 तिथे जन्म नोंद 4900 झाली मागच्या 10 वर्षात. आणि मिनल करणवाल जे आहेत त्यांनी त्याची चौकशीचे आदेश दिलेत की काही बांगलादेशी घुसखोर किंवा असं तर नाहीये ना. जळगाव पर्यंत हे घुसखोर पोहोचलेत. हे एक प्रकारचे स्लीपर सेल्स आहेत. बरोबर. म्हणजे उद्या भारतामध्ये जर अराजक निर्माण झालं तर हे काय प्रशासनाची मदत नाही करणार, हे आधी तोडफोड, हे अराजक निर्माण करणार. बरोबर. आणि अशा वेळेला जर भारतामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न यांनी केलाच, जसं नागपूरमध्ये झालं होतं, बरोबर की नाही? तो काही काळ जे नागपूर तसं म्हटलं तर एक महत्वाचं शहर आहे, पण नागपूर मधला काही काळ जो होता तो प्रशासनाच्या हातात पण नव्हता. जिथे राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या भागामध्ये जर अशा पद्धतीचं अराजक ते निर्माण करण्याचा एक प्रयत्न करू शकतात, ते काहीही करू शकतात. बरोबर. दिल्लीमध्ये जी घटना आपण बघितली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्सप्लोजिव्ह आलं, म्हणजे त्यांची जी तयारी आहे किंवा त्यांची जी नियोजन आहे ती खूप पुढची आहे. बरोबर. असं असताना गावागावात राहणारा आपला जो भोळा भाबडा किंवा भाविक हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाजाने सजग होणं, बरोबर, आणि किमान आपल्या गावाचं रक्षण करण्याची तरी दायित्व आपण घेणं, एक आपलं ग्रामाच्या गावांच्या दृष्टीने एक रक्षण करणं, यासाठीची एक इकोसिस्टम तयार करणं, बरोबर, हे या सभेचं पहिलं उद्दिष्ट आहे. की स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी भारतामध्ये, आणि आता जळगावात सभा आहे म्हणून जळगावमध्ये, जळगाव मधल्या हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक परिणामकारक इकोसिस्टम तयार केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आपले जे काही सण उत्सव असतील यावर्षी ते अत्यंत धर्माचरणाच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून देवी देवतांची कृपा होईल. कारण कुठल्याही चळवळीला, जसं समर्थांनी म्हटलंय, सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय कुठलीही चळवळ यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही जी काही हिंदू राष्ट्राची चळवळ असेल, किंबहुना मधल्या काळामध्ये अस्तित्वाची लढाई असेल, अस्तित्व म्हणजे केवळ शारीरिक अस्तित्व नाही, आपल्या आस्था, आपल्या परंपरा, आपली श्रद्धास्थानं हे पण टिकवावं लागेल. बरोबर. तर ह्याच्यासाठी जो काही आपल्याला चळवळ म्हणा किंवा जो काही आपल्याला संविधानिक मार्गाने आपल्याला संघर्ष करावा लागेल, ह्याच्यासाठी भगवंताची कृपा लागणार. आणि ह्यासाठी आपण धर्माचरण करणं, यासाठी धर्मशिक्षित समाज निर्माण होणं, सगळ्यात महत्वाचं पुढची पिढी आहे तिला देवदेश धर्माच्या कार्यात तर सहभागी होणंच, एवढंच नव्हे तर जे काही आपण म्हणतो की आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं, बरोबर. म्हणजे विविध व्यवसाय आहेत, विविध उद्योगधंदे आहेत, ह्याच्यामध्ये आपली हिंदू तरुणाई उतरली पाहिजे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने देशाला समोर ठेवून आपलं योगदान दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीची एक व्यापक दिशा या सभेतून देण्याचं काम होणार आहे. आणि ह्याकरता यावर्षी आम्ही जो वक्ता प्रामुख्याने बोलवलाय, तो वक्ता हा केवळ बोलणारा नाही, तर ज्याने स्वतः देशाचं रक्षण सीमेवर जाऊन केलेलं आहे, असा गॅलेंट्री अवॉर्ड प्राप्त लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा हे यावेळेला सभेचे प्रमुख वक्ता आहेत. यांनी स्वतः 3 गोळ्या झेलून मृत्यूचा सामना करून शेवटपर्यंत देशसेवा केलेली आहे. आज यावेळेला ते स्वतः इथे येणार आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की मला या सभेला तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात हवी, कारण मला तरुणांना दिशा द्यायची. तर ते स्वतः येणार आहेत. त्यांचे अनुभव असतील, किंबहुना आर्मीच्या दृष्टीने किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे मूलमंत्र ते या सभेच्या माध्यमातून जळगावकरांना देणार आहेत. त्याचबरोबर हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, त्यांनी वकफ असेल किंवा मंदिरांमधला भ्रष्टाचार असेल किंवा अन्य सगळ्या कायदेशीर गोष्टी असतील याच्यामध्ये लढा दिलाय. एवढंच नव्हे तर अर्बन नक्षलवाद्यांच्या विरुद्ध ज्यांनी रणशिंग फुंकलाय असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर स्वतः या सभेला वक्ता म्हणून असणार आहेत. तर असे एक चांगल्या प्रकारचे वक्ता जे दिशा देतील अशा पद्धतीने या सभेत आपण बोलवतो. या सभेचा उद्देश एकच आहे, हिंदूंची परिणामकारक इकोसिस्टम बनवणं. त्यासाठी गणेशजी, तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी जळगावकरांना आवाहन करतो की 1 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता या वेळेला ग्राउंड आपल्याला बदललाय. त्यामुळे मी परत सांगेन की ग्राउंड दरवर्षी सभा म्हणजे GS ग्राउंड शिवतीर्थ हा पायंडा पडलाय, पण यावर्षी प्रभू रामचंद्रांचं जे मैदान आहे म्हणजे मानराज पार्क जवळचं, गुजराल पेट्रोल पंपा जवळचं जे मैदान आहे हायवेला लागून, त्या श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर या वर्षीची सभा आहे. 1 फेब्रुवारी रविवार दिनांक 1 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता जळगावकर नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, माता भगिनी असतील, सगळ्यांनी आवर्जून या सभेला यावं आणि पुढच्या वर्षीचं आपलं हिंदू धर्माचं योगदान काय असेल याचा संकल्प करण्याकरता अवश्य सभेला या. एवढंच मी आवाहन या पॉडकास्टच्या माध्यमातून करतो. धन्यवाद दादा, तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आणि तुमच्या माध्यमातून जळगावकरांना सभेबद्दल जे काही गोष्टी होत्या त्या क्लिअर झालेल्या असं आपण समजू. आणि येत्या 1 फेब्रुवारीला आपल्या जळगावमध्ये सभा असेल, सभेचं जे स्थान आहे तेही तुम्ही सांगितलेलं आहे. तर जितक्या जास्त संख्येने हिंदूंना या सभेला येता येईल तितक्या जास्त संख्येने नक्की हिंदू या सभेला येतील असं मी तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो. पुन्हा तुमचा धन्यवाद आणि जय श्रीराम. धन्यवाद.